हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे हरे राम राम हरे हरे, नमः पार्वती पतये हर हर महादेव। सद्गुरुदेव भगवान की, सिद्धेश्वर महादेव जय जय। देयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। कृष्ण त्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते, अद्येव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कपवातपित्तये, कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते। भक्तिभक्त भगवन्त गुरु, चतुर्नाम वपुयेक। तिनके पदवंदन के, नासत विघ्न अनेक। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परं ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया, चक्षुरुन्मीलितं येन, तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आज सर्वांच्या प्रत्येक जीवाला दिशा देणारं जे व्यक्तिमत्व असतं, त्या सद्गुरूंचं गुरुपूजन, व्यास पौर्णिमा, त्यानिमित्ताने आज असणारं सालाबादाप्रमाणे आपलं वार्षिक बाबांचं समाधी पूजन आणि भंडारा महाप्रसाद याही वर्षी प्रत्येक ठिकाणी ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे उत्सव हा होत आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये 12 क्रमांकाचा अभंग आहे. त्यामध्ये गुरुतत्वाचं
महत्व, त्यांचे गुण व्यक्त केलेले आहेत. त्यांनीही सगळ्यात मोठं उदाहरण शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराजांनी प्रत्येक ठिकाणी आपलं स्वतःचं नाव न लावता अभंगाचा शेवट, अभंग कुणाचाही ओळखायचा असेल तर आपण संत महात्म्यांचे नाव पाहतो. कुणाचा अभंग आहे? जगद्वंदनीय तुकोबारायांचा असेल तर तिथं काय असतं? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुकोबारायांचं नाव आहे, त्यांचा अभंग आहे. तसं संत एकनाथ महाराजांनी गुरूंचं नाव पुढे केलेलं आहे. संत जनार्दन स्वामींचे शिष्य यांचा हा अभंग आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. 12वा अभंग तो आहे, ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, गुरुवीन निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडे, बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहुनी तयास धन देती. संन्याशाला दिले नाही बहुरूपियाला, सगुणी भजला तेथे पावे. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले हरिमुखी गाता, हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. सुंदर वर्णन संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये करतात. गुरुचे साह्य नसेल तर जे कळत नाहीये ते कळू शकेल का? नाही, प्रश्न आहे. कळे ते ना कळे ते कळे, जे कळत नाही ते गुरुचं साह्य असेल तर कळतं, आणि साह्य नसेल तर कळे ते ना कळे गुरुविना. जे कळालेलं आहे त्याचं सुद्धा खरं आकलन होईलच हे सांगता नाहीत, पण त्याच्यासाठी म्हटलेलं आहे, कळे ते ना कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविना. आता प्रत्येक ठिकाणी जन्मल्यापासून तर मरेपर्यंत हजारो मार्गदर्शक आपले काय आहेत. प्रत्येक गोष्टीची माहिती देणारा आपला काय आहे? झोपले का? गुरु आहे. गुरु म्हणजे काय? अंधकारातून प्रकाशाकडे नेणारं जे तत्व आहे, किंवा अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये प्रज्वलित करणारं तत्व म्हणजे काय आहे? गुरु आहे. मग एक विशिष्ट शरीरालाच गुरु म्हटलेला आहे का? आपण गुणही पाहतो, अवगुणही पाहतो. विचाराचे चलविचल माणसाच्या मनामध्ये थोडी आहे का? खरं ना, म्हटलेलं आहे प्रत्येक ठिकाणी पत्नी ही गुरु आहे. काहींच्या जीवनामध्ये पत्नी काय झाली? गुरु झाली. काहींच्या जीवनामध्ये आई गुरु झाली. काहींच्या जीवनामध्ये वडील गुरु आहेत. काहींच्या जीवनामध्ये मुलगाही काय आहे? गुरु आहे. माता गुरु आहे, पिता गुरु आहे. मानणं न मानणं यावरती गुरुतत्वच अधिष्ठान आहे असं नाही. न मानलं त्यांनी कुठं सांगितलंय बाबा हो का तुम्ही आमचं गेल्यानंतरही असतानाही पूजन करा आणि गेल्यानंतर हे करतच राहा? त्या तत्वाला काय आहे? अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत देणं हा काय आहे? गुरुचं काम आहे. गुरु तत्व सांगितलेलं आहे. गुरु तो ऐसा चाहिए, नाही ना,
शिष्य तो ऐसा चाहिए कि जो गुरु को सब कुछ दे, और गुरु ऐसा चाहिए को शिष्य का कछु न ले. आता कसं काय, शिष्याकडे द्या आहे फक्त हे भौतिक संपत्तीच्या साठी थोडी सगळा गुरुचा हे आहे. ज्ञान प्राप्तीचं केंद्र म्हणजे गुरु आहे. म्हणून ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, गुरु विना म्हटले. भगवंताची तुम्ही दोन्ही भक्ती करता, सगुणही करता, काही नाही सगुण रूपालाही त्याला काय केलेलं आहे बघितलेलं आहे, आणि निर्गुणामध्येही त्याला. परंतु जोपर्यंत अज्ञानाचं पडळ असतं तोपर्यंत आपण त्यामध्येही काय करतो, मूल्यमापन करतो. सगुणाला अगोदर प्राप्त होत असेल, निर्गुणाला नंतर प्राप्त. कोणी अगोदर निर्गुणाची उपासना केली आणि नंतर त्याला सगुण व्हावं लागलं. काय ना, सगुण स्वरूपाचं दर्शन होऊन परत त्याला निर्गुणात त्याला बघावं लागलं. सगुण हे अंगामधले जे आहेत ना, आपल्या गुणाचे काय आहेत ते सगुण निर्गुण, गुणाचे अगुण. हरिवीन मन व्यर्थ जाय. मनाचं गुरु किती असतील, बांधून ठेवता येतं का मनाला? मन काय आहे हे बघा, शरीरातल्या प्रत्येक तत्वाला म्हटलेलं आहे. डोळ्याला कोणीतरी काय आहे, बघण्यालाही दृष्टीला चालना देणार आहे कोणी आतमध्ये आहे की नाही? चला आपल्यालाही बघायचं. कोण म्हटलं? डोळ्याचं तत्व थोडी म्हणतात. डोळ्याचं फक्त तत्वाचं काम काय आहे, फक्त दर्शन, पाहणे. आणि या तत्वाचं काय आहे, ऐक नाही. सगळं जिथल्या तिथं आहे की नाही? आम्ही परवा आषाढी एकादशीच्या दिवशी इंदोर मध्ये स्वामीजींकडे दर्शनाला गेलो. कारण दरवर्षी खूप आपले सगळे धावपळ होते नाही का. इथलं करून परत रात्रीला पोहोचायचं, दुसऱ्या दिवशी परत सगळं ते. परंतु जसं आषाढी एकादशीच्या दिवशी त्या ठिकाणी तिथं होतं, विठ्ठलाला विठ्ठलाच्या स्वरूपात पाहणं. तिथंही कोणाला तरी पाहायला जाणं आहे ना, देवाजवळ जायचंय. इथंही जरी गेलो तर तिथंही त्यांच्यातही शरीर रूपानं जरी ते तिथं असेल, परंतु मनातून स्मरण तर आहेच ना. काही स्थानाचं नाही आहे, जनाचं नाही आहे की नाही? त्या ठिकाणावरही ते इथं आहेत. आपणही या ठिकाणावरून तू कुठं आहेत? शक्य नाही आहे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी पोहोचणं. शक्य आहे का? फक्त एक आहे, अवघडातलं सोपं करून दाखवणारं जे तत्व आहे त्याला म्हटलेलं आहे गुरु. जे अवघडातलं अवघड आहे, देवाच्या भक्तीचे नाद लागणं, छंद लागणं, हा मनाला एवढं प्राप्त होणारा सहजासहजी विषय आहे का? परंतु तो प्राप्त करून देण्याचं काम कोण करतं? म्हणून म्हटलेलं आहे, गुरु ज्या ठिकाणी आहेत, गुरु तत्व ज्या ठिकाणी आहेत त्याला म्हटलेलं आहे ज्ञान. संत ज्ञानोबारायांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आधी जैसे. ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात की गुरु ज्या ठिकाणी जे गुरु तत्व आहे ते ज्ञान प्रदान करतो, आणि ज्ञान ज्याला होतं त्याला आत्म्याचं दर्शन आपोआपच सुलभ आहे. ज्ञानी आत्मदर्शन, आणि आत्मतत्वाचं ज्याला दर्शन झालेलं आहे त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी जगातल्या काय वाटायला लागतात? क्षुल्लक वाटायला लागतात. ज्याच्यासाठी प्रयत्न असतात
शेवटी ती वस्तू प्राप्त करूनही माणसाला जर दुःख झालं तर मग कशासाठी आहे सगळी तळमळ? बरं, हे सगळं आपण गोतावळा जमवतो. ह्यांचं प्रेम आपल्याला कुठपर्यंत प्राप्त आहे? जोपर्यंत फायदा आहे. गृहस्थी असो, संन्यासी असो, कोणी असो, जोपर्यंत व्यक्तीच्या कडून फायदा आहे तोपर्यंत सगळे काय राहतात? बघा, गोड वस्तू आहे आवडणारी, ती वस्तू अशी ठेवा. ज्याच्यात गोडवा आहे त्याच्याकडे बाकीचे जीव आपोआपच काय होतात? गुळाचा खडा ठेवा, तिथं मुंगळे आणि मुंगळे जे आहेत बाकीचे जीव, त्यांना निमंत्रण देण्याची गरज आपोआपच येऊन काय होतात? चिटकतात का नाही? तसा गुरुचाही स्वभाव आहे. कितीही जीव भरकटलेला असो किंवा दुष्ट असो, कोणी कितीही चांगला असो, परंतु ज्याचा आत्मोद्धार करून घ्यायचा आहे, हजारात एखादा काय आहे आत्मदेव होऊ शकतो, हजारात एखादा गोकर्ण होऊ शकतो, नाहीये. म्हणून जे कळालेलं नाही कळालेलं ते कळवून देण्याची ताकद गुरुतत्वामध्ये आहे. किती प्रेम सद्गुरुमाय, किती प्रेम सद्गुरुमाय, किती प्रेम सद्गुरुमाय, मुक्ती दिधली धरिता पाय, मुक्ती दिधली धरिता पाय, मुक्ती दिधली धरिता पाय. नाही अधिकार माझा काही, नाही अधिकार माझा काही, चुकविला द्वंद्व अपार, चुकविला द्वंद्व अपार. किती प्रेमळ सद्गुरुमाय, किती प्रेमळ सद्गुरुमाय, मुक्ती दिधली धरिता पाय, मुक्ती दिधली धरिता पाय. प्रेम, भाव, श्रद्धा, विश्वास किती आहेत? एकच तत्व साठवून ठेवलेले हे त्याचं नाव गुरु नाही. असे म्हटलेलं आहे, हरीचंही स्मरण करून देणारं तत्व जर गुरुला म्हटलेलं आहे, कितीतरी वेळेस माणसाचं मनही विक्षिप्त होतोय. महाराज म्हटले, 1 3 5 मेळा 25चा, 36 तत्वांचा मूळ हरी. सगळ्या तत्वाचं मूळ काय आहे? हरी आहे. म्हणून हे सगळं समजवताना फक्त ध्रुवपदामध्ये जसं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये प्रत्येक अभंग संपल्यानंतर हरिमुखे म्हणा, हरिमुखे पुण्याची गणना कोण करे. संत शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हे दोनच प्रमाण असे आहे की ते सगळं तुम्ही केलेल्या सगळ्या कर्माचं पुण्यफळ प्राप्त करून देणारे आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि इकडे म्हटले हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही माव. चिंताग्रस्त असेल जगातल्या आख्या चिंता एखाद्या वेळेस एकाच मनुष्याला काय तो ग्रसित होतो सगळ्यांना. परंतु सगळ्याची चिंता हरण करणारा कोण आहे?
त्याच्यासाठी म्हटले काय करावं लागेल, जिभेनं काय आहे म्हटले, ज्याच्या संत शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज म्हणतात, ज्याच्या जिभेला भगवंताचं स्मरण नाही आहे, नामस्मरणामध्ये त्याला उच्चारण करायचं नाही आहे, जिव्हा नव्हे लाव जळू त्यांचे जिने, यातना भोगणे यमापुरी, हरिवी न कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. तुमचं जे बाकीचे जे नातं आहे बरं, त्याला ओळखायचं, गुरुतत्वाला ओळखायचं किंवा परमात्म्याला ओळखायचं. एखादा असं प्रमाण आहे का? प्रमाणाचे अनेक प्रकार सांगितलेले आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे. शब्द प्रमाणाने तो ओळखला जाईल नाही, ते तत्व ओळखलेलं आहे. शब्दाने त्याची किती कोणी स्तुती करूनही सांगितलं तर त्याचं स्वरूप कळेल नाही. ज्याला आकारही नाही, शरीराच्या आकारालाच मानलेला आहे का तुम्ही? आज आपण ज्या आपल्याला जो परमार्थाचा गंध दिलेला आहे, मार्ग दाखवलेला आहे, ते शरीर जरी आपल्यातून गेलेलं आहे, परंतु त्याने दिलेला उपदेश संपला का? हे जे पाठीमागचे जी समाधी आहे, सद्गुरु देवानंद गिरी बाबा, सिद्धयोगी गोविंदगिरी बाबा, न संपणारं दान काय आहेत? त्यांनाही न संपणारं दान कोणीतरी प्रदान केलेलं होतं का नाही? त्यांनी कोणाकडून तरी ते प्राप्त करून घेतलेलं होतं. आणि तेच म्हटलेलं आहे, त्यांनी तर ठेवलेलंच नाही आहे. सर्वत्र सर्व व्यापक ते, त्या ठिकाणी भेद कसला आहे? भेदाभेद भ्रम अमंगळ म्हटलेलं आहे. वैष्णवांचा धर्म सांगितला, ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. करायचं तर ते हिताचं काय आहे? सत्कर्म म्हटले. सगळ्या धर्मात मोठा धर्म कोणता आहे? नाही सत्यात परो धर्म. सगळ्यात धर्म मोठा कोणता आहे? धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना, आगम निगम पुराण बखाना, धर्म न दूसर सत्य समाना, धर्म न दूसर सत्य समाना. किंवा महाराज म्हटलेला आहे, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. सत्य काय आहे आणि सत्य तत्वाची जाण करून देणारं तत्व म्हणजे काय आहे? गुरु आहे. म्हणून ज्ञानाचं अर्जन असं, धनाच्या अर्जनासाठी तर सगळेच प्रयत्न करतात, पण धन अर्जन कोणत्याही अवस्थेमध्ये माणूस करू शकतो. ज्ञान अर्जन सहजासहजी होऊ शकत हा. म्हणून म्हटलेलं आहे, गुरु तेथे ज्ञान आहे. आणि ज्याला ज्ञान झालेलं आहे म्हणा, आत्मदर्शनासाठी आपण सगळं काही प्राप्त झाल्या म्हण, त्याला त्या आत्म्याला शांत करण्यासाठी काही पदार्थ आहे का? आहे. बरं, किती खाल्लं, एखाद्या जिभेला वाटतं ना का सगळ्या रसाचं काय करावं, त्याचा विषय आहे. जिभेचा विषय काय? सगळ्या पदार्थांचे. बरं, की एकदा जेवढे पाहिजे तेवढे पदार्थ तुमच्या समोर ठेवले, ते खाल्ल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी खाण्याची इच्छा नाही का? संपली का? परत परत काय आहे? अरे म्हटले, विषयाचं जे आहे ना, हा एक विषयच आहे. जिभेला तिचं लागणारं खाद्य देणं हा त्याचं काय जिभेचा विषय आहे. डोळ्याला किती जगातले सुंदर सगळे स्थान पाहिले तरी त्या डोळ्याचं समाधान आहे का?
मग एक तत्व मांडलेलं आहे संत महात्म्यांनी. जर सगळ्या जगाचं आकार स्वरूप जो परमात्मा आहे त्याला म्हटलेलं आहे. म्हणून पाहायचं तर काय पहा, डोळे भरून या पाहीन तुझे रूप, हेची मज सुख. हे आहे आत्मतत्वाचं. काय आहे आत्मतत्वानं? आत्मदर्शनाचं समाधान आहे. समाधान प्रत्येक समाधानी सगळं आहे जगत. सगळं काय आहे? या महाराज बस. महात्म्यांना सांगावं लागलो, ठेविले आनंदे जसे आहे तसं ठेवलंय तसं काय आहे. आणि बरं नाही झालं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या चित्ताला काय करा म्हटले, समजवा. चित्ती आसू द्यावे समाधान. परंतु गुरु काय, शरीर रूपी गुरुनी जरी एखादा, आणि किती उदाहरण सांगायचे बघा. महाभारत रामायण हे सांगतं गुरुतत्व कोणतं, कुळ जात गोत्र पाहतं का? धर्म पाहतो? ज्ञान देण्यासाठी आहे असं नाही. एकलव्य ज्या महाभारतामध्ये जेवढे तुम्ही शिष्य पात्र पाहिले, अर्जुनाचं असेल, द्रोणाचार्यांच्या त्या विद्यालयामध्ये सगळे शिकणारे किती होते. पण प्रत्येकाकडे गुरुकडे भेद होता का विद्यादानामध्ये? जी शिक्षा या सर्वांनी समोर बसून प्राप्त केली, तीच शिक्षा दूर राहून मानव केलेलं होतं का त्याला ते ज्ञान द्यायचं नाही. कारण कोणाला तरी सर्वश्रेष्ठ ठरवण्यासाठी असा भेद त्यांच्याकडून झाला का? नाही. परंतु त्याने हे मानलंच नाही की गुरुनी भेद केला म्हणून. मानलं का एकलव्याने? अरे म्हटले मातीचा द्रोण केला, त्याने काय केले, त्याची विद्या शुद्ध केली त्याच्यावरती. आणि ज्यावेळेस कळलं कसे सर्वश्रेष्ठ धनुधर अर्जुनासारखा शिष्य दुसरा कोणी नाही, परंतु बघितलं माहिती होतं कोणीतरी आपलीच मूर्ती मातीचा द्रोण करून प्राप्त करून ज्यावेळेस त्याला विचारलं तर त्याने सांगितलं गुरुदेव तुम्हीच काय आहे, माझे गुरु आहे. वैयक्तिक अशा इच्छा नसताना ही जी शिक्षा दिली नाही तरी त्या तत्वाला गुरु मानलं, तरी त्या तत्वाने ती जे दान द्यायचंय ती शिक्षा द्यायची त्या शिष्याला दिली आणि प्राप्तही झाली. मग धनुर्धरामध्ये त्यांचं म्हणणं होतं की अर्जुनाला सर्वश्रेष्ठ ठरायचं, त्याच्यासाठी काय करावं लागलं बरं? शिक्षा दीक्षा तू माझ्याकडून प्राप्त झाली, परंतु माझी अशी इच्छा आहे ज्या अंगठ्याने प्रत्यंचा ताणवली जाते, ज्याच्याने शरसंधान साधलं जाणार आहे, तो अंगठाच गुरुनी काय केला? कारण स्वतःचं तत्व त्यांना काय करायचं होतं, बोललेलं काय करायचं होतं का सर्वश्रेष्ठ धनुर्धर माझ्या शिष्यामध्ये कोण राहील? अर्जुन राहील. त्याच्यासाठी गुरुनी काय केलं? अंगठा दान मागितला गुरुदक्षिणा म्हणून. ज्या क्षणाला मागितला त्याच क्षणाला काय केला? कट करून फेकला, टाकलं त्यांच्या समोर, दान दिला. ही एक काय आहे परीक्षा राहते. आणि अशा कित्येक परीक्षा प्रत्येकाच्या जीवनात आहे. तुम्ही काय तुमचं ग्रहस्थ धर्म चालवताना आतापर्यंत तुम्हाला परीक्षेला सामोरं जावं लागलं नाही का? कितीतरी पेपर चुकीचे लिहिले, किती बरोबरही आले, कितीचे मार्कही कळले नाही, किती 0 मार्कही पडले. हा आता संसाराचा पेपर लिहायचं म्हटल्यानंतर तर अवघड आहे. याच्यात सगळे गणित सोडत बसावे लागतात.
एक गणित सोडून जमणार आहे का? हा, मुलाचं बघणं आहे, मुलीचं बघणं आहे, स्वतःचं बघणं आहे, पत्नीचं बघणं आहे. ज्याला सगळ्यांचा विचार करणं, हा गृहस्थ धर्माचं काय आहे? कर्म आहे. त्याला कर्मच म्हटलेलं आहे. हे सगळं काम करणं. म्हणून म्हटलं नाही ना, तुमच्या 4 आश्रमाचे ज्यावेळेस शास्त्रही सांगतं, ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचार्याचा धर्म आहे. काय करायचं त्याने? त्याचा पहिला धर्म आहे की त्याने ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. त्याला बाकी काही दुसरं घेणं देणं नाही. त्यांनी फक्त काय काय जोपर्यंत तुझी अवस्था शिक्षणाची आहे तोपर्यंत तुला जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ते तुला जिभेवरती अनेक वेळा तुला रटावं लागेल. तसंच आहे. दुसरं म्हटलेलं आहे, आश्रमी विचारे षटकर्मी. गृहस्थ आश्रमामध्ये षटकर्माला महत्व दिलेलं आहे. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, आणि शेवटी म्हटले संन्यासचो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ त्याला म्हटलेलं आहे पती पत्नीचं नातं आहे, परंतु पूर्ण काय झालेलं आहे, प्रपंचातून अलिप्त झाले, परंतु एकमेकांच्या सोडून राहू शकत नाही. तुम्ही चांगल्या स्थानावरती जाऊन पण आपल्या तीर्थाच्या स्थानावरती जाऊन सुद्धा जीवन तीर्थाच्या ठिकाणी जगू शकता. असून सुद्धा काय आहे, संयोगी वियोग म्हटलेला आहे. बरोबर असून सुद्धा. आणि शेवटच्या आश्रमातला ते तत्व सांगितलं, म्हटले संन्यासतो त्याग संकल्पही झाला नाही. कोणता संकल्पही करण्याची गरज, विकल्पही कोणाचं घ्यायचं काम नाही. संकल्पच नाही. हातावर पाणी घेण्याची सुद्धा गरज नाही. संन्यास तो त्याग संकल्प सगळ्याचाच. असं बनवलेलं तुम्हाला दुःख वाटण. काही तुम्ही ऐकलेलं आहेत की नाही, सद्गुरू गंगागिरी महाराज, सिद्धयोगी गोविंदगिरी महाराज, हे लोक निवारे बनवायचे तर त्या निवाऱ्याचा भरोसा नव्हता, कधी चेतून निघून जायचे. हा, त्याच्यात थोडी मन लावून हे घातलेलं थोडीच होतं. त्यांनी ऐकलेलं आहे का नाही तुम्ही? ऐकलेलं काय, बरेच वेळा अनुभवलेलं पण आहे. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुमचं काय आहे, चित्त काय आहे, गुंतलेलं आहे, तोपर्यंत ते गुंतलेलं चित्त तरी भगवंताकडे कसं सहजासहजी येईल. माकड पाहिलं? माकड ते कोणाच्या इशाऱ्यावर नाचतं? माकड म्हणतो मी. अगोदर मला ते माकडाच उदाहरण सांगा. महाराज उदाहरण देतात, चित्त आराधी स्त्रियेचे मग तियेची निछंदे नाचे, माकड गारुड्याची तैशी. गारुडी जसं म्हणन तसंच काय होतं, ते उड्या मारत. तसंच आहे, बंधनात जो माणूस अटकलेला असतो त्याला ते म्हणाल तसं काय वागावं लागतं. चल असं नाही, असं बंधन आहे की नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, बंधन तोडणार, सगळ्या बंधनातून मुक्त करणार, त्याच तत्वाला गुरु म्हटलेलं आहे. बांधून ठेवणं थोडी आहे. हे महात्मे बांधून ठेवलेले होते का विचाराने? आज तुम्ही जेवढे दिसतात तेवढेच विचाराचे लोक, विचार घेतलेले लोक आहेत काय? हा, अख्ख्या जगात फिरले ते प्रत्येक राज्यात गेले, तिथं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या विचार घेतलेले शिष्य आहेत की नाही? फक्त जिथं बसले तिथं काय आहे, त्यांचं घर म्हटलेलं आहे. ज्याने परमात्म्याचं सतत चिंतन केलं त्याला जिथं पाहिजे तिथं बसला, तिथं काय त्याला वैकुंठ आहे. स्वर्गासारखं
वातावरण ठेवायचं किंवा नाही ठेवायचं या तुमच्या मनाच्या प्रसन्नतेवरती आहे. आणि मनाची प्रसन्नता काही विकत घेता येत नाही. त्याला अगोदरची कृपा लागेल. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्या कृपेशिवाय, गुरुच्या कृपेशिवाय हे काही प्राप्त होत नाही. आणि सगळ्यात मोठी कृपा आपल्यावर ही समजायची, आपल्याला गुरुला शोधायला दूर जाण्याची गरज नाही. ते तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही ज्याही वेळेस तुम्ही स्मरण करता त्यावेळेस तुम्हाला मदतीला त्या बुद्धीला चालना देणार कोण आहे? संकटामध्ये ते का हातात काही शस्त्र घेऊन येणार आहे रक्षण करण्याकरता? नाही आहे. गुरु बिना कोण बतावे बाट, गुरु बिना कोण बतावे बाट, गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट। बड़ा विकट यम घाट, बड़ा विकट यम घाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट। प्रहलाद बेटा हरि से लपटा, प्रहलाद बेटा हरि से लपटा, प्रहलाद देता हरि से लपटा, जब ही खम्ब कड़कड़ा, जब ही खम्ब कड़कड़ा, जब ही खम्ब कड़कड़ा, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट, गुरु बिना कौन बताए बाट। बड़ा विकट यम घाट, बड़ा विकट यम घाट, गुरु बिन कौन बतावे बाट, 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 गुरु बिना कौन बताए बाट। ओ बड़ा विकट यम घाट, गुरु बिन कोण बतावे. चुकीचा रस्ता दाखवणारा गुरु तो नाहीच आहे का? दाखव. हा, चुकलेल्यांना चांगल्या रस्त्यावरती आणणार तत्व काय आहे? बऱ्याच लोकांचा अनुभव असतो, जर आपलं जीवन काय सगळं काय होतं, भयान होतं, परंतु त्याला नाव एका नावाने ओळखलं जातं काय? गुरु. हा, आपण आहे जीवनामध्ये एक शब्दाचा उपदेशही माणसाच्या जीवनाला पलटणी देणारा राहतो. त्याला काय रात्रंदिवस महाभारत रामायणाच्या गोष्टी जरी ऐकलं, जरा डोक्यामध्ये बदल न करण्याचं ध्येय घेऊन बसलेला असेल तर त्याला गुरु पण आणि देवही प्रत्यक्ष आला तरी त्याला बदलू शकत नाही, बदलू शकत. आणि म्हणून म्हटलेलं आहे त्याला कोणता आकार नाही. बघा संतांनी वर्णन केलेलं आहे, तोच परमात्मा सगळ्यांचा काय आहे, आदि गुरु म्हटलेला आहे. जो निर्गुण निराभास, जेथोनी उद्धव सबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती त्या. प्रत्येक शिक्षा देणारा, ज्ञान देणारा प्रत्येकामध्ये त्या व्यासांना पाहायचं आहे.
व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगीन्द्रमथास्य शीर्षं श्रीशंकराचार्य मथास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् संततमानतोस्मि. अशा सगळ्या गुरूंना माझं काय आहे, त्या परंपरेपासून आता इथपर्यंत आलेले जेवढे काय दैवत आहेत, ज्या नावाने प्रसिद्ध आहेत, मी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांतचा म्हटलो, अभंग म्हटलो, हे सगळे काय आहेत त्या तत्वामध्ये आहेत. अशांना काय सतत काय यांच्या चरणावरती नमन आहे, नतोस्मी म्हटलेलं आहे. आणि नमन कुठं केलं जातं? आपल्याला आता नमस्कार करण्याची पद्धतही बरं सगळ्यांची काय झालेली आहे, बदललेली आहे. कुठं तरी मोकळी जागा सापडली देवाच्या पुढे तर एखाद्या वेळेस अष्टांग नमस्कार टाकला जातो, नाही तर बोटावर खेळ आलेला आहे अख्खा नमस्काराचा. कसा? सर्व अंग काय 8 अंगभूमीला स्पर्श होईल एवढं नम्र त्या तत्वापुढे होणं म्हणजे साष्टांग नमस्कार आहे. डोकंही टेकलं पाहिजे, नाकही टेकलं पाहिजे, कुंडही टेकलं पाहिजे, सर्व अंग 8 ठिकाणी. अंगच्या ठिकाणी काय होतं, काठी सारखं एखादी सरळ काठी भूमीवरती टाकली तर तिचं पूर्ण काय आहे, पूर्ण काय आहे, ती सर्वांगानं काय भूमीशी काय असते, एक रूप असते. तसं या तत्वासमोर आपल्याला मायबापाचं दर्शन मुश्किल आहे, लाज वाटते घ्यायला, तर गुरु तो लांबचा आहे, गुरु भरपूर लांबचा आहे. आई बापाचंही दर्शन आणि घेतलं होतं ना, घेतलं होतं म्हणतात. कधी कधी जर एखाद्यानं स्मरणही करून दिलं, अरे तू दर्शन नाही घेतलं, घेतलं होतं ना, तुमच्या ध्यानात नाही. अरे बाबा सांगितलं तर परत एक नाही 1000 वेळेसही बारंबार प्रणाम म्हटलेला आहे. कितीही वेळेस प्रणाम केलं म्हणून त्यांची प्रसन्नता तू कायमची टिकून ठेवणं सोपं आहे का? नाही. ज्ञानेश्वर महाराज बोललेले आहेत, त्याच्यासाठी असं मोठं तत्व त्या श्री गुरु शिवाय दुसरं कोणी होऊ शकत नाही. श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय. अरे ज्याचा पाठी राखा श्री गुरु आहे, त्याला कोणती चिंता करण्याची गरज आहे का? चिंता करण्याची गरज? किंवा राजा आहे आणि त्याच्या पत्नीला कोणापुढे भीक मागण्याची गरज आहे? कारण ते काय आहे, स्वतःच काय आहे, सर्व काही ताकदीनिशी तो काय आहे, देणारा आहे, पुरवणारा आहे. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे. जसं म्हटले कल्पतरू, किती उदाहरण दिले ज्ञानोबरायाने. आपल्याला एक उदाहरणावरती बोलण्याचं ठरलं तरी दिवस जाईल, तरी हे सगळं काही गोंधळ संपणार नाही. परंतु माझी विनंती आहे, मी ज्ञानोबरायांचा शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा का बरं बारंबार, कारण तुमच्या पाठातले अनुभवातले संत हे फक्त हे 2 महात्म्य आहेत जास्त करू. तुम्ही कुठं आहेत, कोणत्या नदीच्या काठावर आहे, विसरले का आपण? कुठे आहे ते, कुठे आहे? गोदावरी आहे. आणि गोदावरीचं मूळ ज्ञानोबरायांचं मूळ ज्ञान देणारं तत्व, त्या ठिकाणावरून ही गोदावरी काय होते येतं माहितीये का? नाही का? काय मनानं चाललं काय? कुठून उगम पावते? ब्रह्मगिरी. आणि त्या ब्रह्मगिरीच्या त्या गिरीकंदरामध्ये ज्ञानोबरायांचे जे गुरु आहेत त्यांनी काय केलेलं आहे, तप केला आणि तिथंच काय झालेलं आहे, समाधिस्थ आहेत. आणि ते साक्षात दुसरे तिसरं कोणी नाही. कोण आहेत? भगवान शिव आहेत, भगवान शंकर आहेत. आणि त्यांना आदिगुरु म्हटलेलं आहे. तिथून जी उगम पावते
तर त्या उगम पावल्यानंतर जे पात्र वाहत वाहत काही ठिकाणी गुप्त आहे, काही ठिकाणी काय प्रगट आहे, आणि ज्या ठिकाणावरून सरळ प्रगट झाली तर तिनं परत तिचं गुप्त होण्याचं काम केलं नाही, तिनं सगळ्यांचं पाप धुण्याचं काम केलं. आणि तिच्याच काठावरती पुढं कोण आहे मी म्हटलं, हा शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज. कुठं आहे? पैठणला आहे. आणि त्या ज्या तत्वापासून निघाली त्या तत्वाचं मूळ जन्म कुठं आहे? त्याच्या खाली 15 किलोमीटर. कोणाला माहिती आहे का ज्ञानोबरायांचं? आता तुम्हाला सगळ्यांना ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल. आपेगाव. त्या आपेगाव मध्ये या चारही भावंडांचा काय आहे? जन्म आहे. मला सांगा, ज्या ठिकाणी जन्म घेतला त्याच ठिकाणी त्यांनी कर्म करत बसले का? बरं, ते आकाराने आणि आयुष्याने काय ते काय पूर्ण जसं चांगदेव महाराजांना लाभलेलं होतं तेवढं तर आयुष्य त्या ह्या महात्म्यांना, चारही महात्म्यांना नव्हतं. परंतु थोड्या काळामध्ये एवढं दिलं का हजारो वर्षाचे योगी त्यांच्या पुढे काय झाले? नम्र झाले. तेवढं ज्ञान घेऊनच ते आलेले आहेत. अरे म्हटले, प्रत्येक महात्म्यांच्या जिभेवरती ज्ञानोबरायांचं वर्णन होतं. काय होतं? म्हटले, जो परमात्मा ज्याला ज्याची भेटी होण्याकरता रात्रंदिवस प्रयास करणारे लोक आहेत, संत महात्मे आहेत, त्या देवाचा प्राण म्हटलेला आहे ज्ञानोबरायांना. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप. साधकांना काय आहे? तो माय बाप आहे. दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वांच्या हृदयात तेच ज्ञान देणारं तत्व असलेलं आहे. आणि त्याच तत्वाला आज आपल्याला काय करायचं आहे? त्यांच्याकडूनही, त्या सद्गुरूंकडूनही आपल्याला ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झालेला आहे. म्हणून अशा ठिकाणी नम्र व्हावं लागतं. आणि माझी विनंती आहे, कितीही बोलत बसलो तुम्हाला माहिती आहे 4 तास संपणार नाही, कितीही तास संपणार नाही. परंतु पावसाचं वातावरण आहे, झालेलं महाप्रसाद तो आता दिवसभर चालणार आहे. येतील तसे, कारण आजचा दिवस असा आहे, सगळ्यांचा गुरु कोणी एक नाही आहे का? कुणाला कुठं आहे, कुणाला कुठं आहे, सगळीकडे जाणं आणि सगळेही गुरु, सगळ्या महात्म्यांच्या चरणावरती नमन करणं हे काय आहे? ज्याला पुण्य मिळवायचं आहे त्याचं काम आहे. आणि ज्याला वाटलेलं आहे आपलं बँक बॅलन्स फुल आहे, आपल्याला काय त्याच्यात वाढवण्याची काही गरज नाही, तो घरी बसला तरी तो म्हणतो आपलं इथूनच बाबा टीव्हीवरती. आजकाल तर अशी सिस्टीम आहे, याच्यावरच गुरुचं सगळं पूजन चालू आहे. कशावर? मोबाईलवर. आणि असं भारील्या त्या गुरुपौर्णिमेच्या गुरुलाच हार्दिक शुभेच्छा. मी सकाळीच एक मास्तरलाच बोलला, आपला मुलगा होता माझ्याकडे, तो आता शाळेवरती, त्याने सकाळीच फोन केला. मी म्हटलं बाबा चांगली सोय आहे आपली. कितीही लांब असलं तर कमीत कमी ते आपलं बोलणं तर करून देत का नाही आहे? ह्या जेवढ्या वस्तू आहेत त्या कितीतरी माणसाला फायदाही देणार आहे, सुखही देणार आहे. पण दोन्ही बाजू घेऊन चाललं पाहिजे, सुखही घेऊन चाललं पाहिजे, दुःखही घेऊन. एकच तुम्ही म्हटले आम्ही एकच बाजू दोन्ही बाजूने चालवणार नाही, जमणार. तुमच्या जीवनामध्ये सुखाचाही अनुभव पाहिजे. आणि सुख असल्याशिवाय दुःखाचं महत्व नाही, आणि दुःख असल्याशिवाय बघा तुम्ही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, परंतु माणसाची अवस्था अशी बाबा, सुखी असलं तर काय त्याला देवाचं घेणं नाही, कोणाचंच घेणं नाही. फक्त कधी काटा टोचला तर आईचं नाव तोंडात आहे, नाही ठोकर लागले तर बाप आहे, नाही. परंतु तेच जरा चांगल्या अवस्थेमध्ये जरा असताना माणसाला भजन करण्याची बुद्धी झाली तर समजायचं गुरुची कृपा आहे, भगवंताची कृपा आपल्यावरती निश्चित आहे. म्हणून एकदा मी गुरुपादुका अष्टक आपण सगळे मिळून घेऊया. म्हणजे बाबांची
आपल्या सर्वांच्या गुरूंची काय होईल त्यामध्ये प्रार्थना होईल आणि आपल्याच्या वेळेला आपण पूर्ण करू. वस्तूमध्ये चेंजअप होतो. ही एखादी गाडी आहे, आता ही गाडीमध्ये नवीन नवीन काय होते, बदल होते, ते मॉडेल बदलतं आहे की नाही. परंतु हे माणसाचं हे जे दिलेलं आहे आपलं हे मॉडेल ब्रह्मदेवाने एकदाच बनवलेलं आहे, त्याच्यात परत काही बदल केलेला का झाला काय, पुढचे डोळे मागं गेले, या मॉडेलमध्ये काही बदल नाही. आणि त्याला दिलेलं साधनही सांगितलेलं आहे. कोणतं आहे? पुण्यानं मिळालेलं साधन भजन आहे, दुसरं काय. आणि म्हणून एकदा सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणा गुरुपादुका अष्टक. ओम सद्गुरुदेव भगवान की जय. सिद्ध योगी गोविंद गिरी बाबा की जय. परम पूज्य स्वामी देवानंद गिरी बाबा जय. सिद्धेश्वर महादेव की जय. अन्नपूर्णा माता की जय. महामंडलेश्वर स्वामीजी महाराज की जय. ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेट वेला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. सद्योग पंथे घरी आणि येले. अंगेची माते परब्रह्म केले. प्रचंड तो बोधरमी उदेला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. चराचरी व्यापकता जयाची. अखंड भेटी मजला तयाची. परमपदी संगम पूर्ण झाला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो सर्वदा गुप्त जनात वागे. प्रपन्न भक्ता निज बोध सांगे. सद्भक्ती भावा करिता भुकेला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. अनंत माझी अपराध कोटी. ध्यानी मनी घालून सर्व पोटी. प्रबोध करिता श्रम फार झाला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. काही मला सेवनहीन झाले. तथापि तेने मज उद्धरिले. आता तरी अर्पिन प्राण त्याला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. आता कसा हा उपकार फेडू. हा देह वाळून दूर सांडू. म्या एक भावे प्रणिपात केला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. जया वर्णिता वर्णिता वेदवाणी. म्हणे नेती नेती तिला दुरोणी. नव्हे अंत ना पार ज्याच्या रूपाला. विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो साधूचा अंकित जीव झाला. त्याचा असे भार निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला. विसरू कसा मी गुरुपादुकाला.
पादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला विसरू कसा मी गुरुपादुकाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 शरण हेचे दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडीच माझी सर्व जोडी. नलगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. गुण गाईन आवडीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमासी. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले कुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध.